नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे योजनेचे मिळणार आहेत 3000 रुपये. काय आहे सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, लाडक्या बहिणी योजनेचे 2 महिन्याचे 3000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होणार आहेत. काय आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओ सुरू करू. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी लाडकी बहीण योजना आयोजित केली गेली आहे. या योजनेसाठी महिलांसाठी 21 जुलैपासून अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ही गर्दी पाहून सरकारने अटी कमी करून कालावधीत वाढ केलेली आहे. तसेच अर्ज करण्याचा कालावधी 15 दिवसावरून 2 महिन्यापर्यंत वाढवला गेला आहे. तसेच या योजनेसाठी पात्र महिलांकडून 2 महिन्यात कधी जरी अर्ज केला तरी पात्र महिलांना 2 महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज केला तर तुम्हाला जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे एक सोबत 3000 रुपये मिळणार आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील त्या महिलेने 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची तारीख आलेली आहे आणि जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित त्यांना मिळणार आहेत आणि 1 जुलैपासून योजना सुरू होताच योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांची गर्दी झाली आहे. आवश्यक कागदपत्रे जमा करताना महिलांना मोठा त्रास होत असल्याचे चित्र दिसत होतं. मात्र नंतर थोडं या योजनेमध्ये शीतलता आणली आणि कागदपत्र थोडे कमी करून आता फक्त उत्पन्न प्रमाणपत्र जे होतं त्याची अट रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याच्या मोबदल्यात आता पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड हे 2च रेशन कार्ड लागणार आहेत. ही महत्त्वाचा असा बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत केलेला आहे. आपण पाहू शकता की या योजनेसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरलेले उत्पन्न व आदिवासी दाखल्याची अट शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ज्या व्यक्तीकडे पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नसून आता फक्त रेशन कार्ड लागणार आहे. हे एक महत्त्वाचा बदल केलेला आहे. आता डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे ते कोणाला काढावं लागेल तर आता आपण पाहू. बघा मित्रांनो, डोमेसाईल सर्टिफिकेट फक्त यांना काढावं लागेल. चला तर आपण पाहू. अट रद्द करण्यात आलेली आहे आणि संबंधित महिलेला 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड जर नसेल तर मतदान कार्ड जर असेल तर मतदान कार्ड सुद्धा तुम्ही योजनेसाठी घेऊ शकता. तसंच शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असेल तर, आणि ते जर नसेल, वरील जन्म दाखला नसेल, शाळा सोडल्याचा दाखला नसेल किंवा रेशन कार्ड जरी नसेल तर तुम्हाला मतदान कार्ड जर असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत पाहू. बघा, आधार कार्ड, बँक पासबुक, अर्जदाराचे हमीपत्र, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तसेच रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल आणि जन्मदाखला जर असेल यापैकी एक कोणतेही असेल तर आपण अर्ज करू शकता. तसेच पांढरे किंवा गुलाबी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा पुरावा देणे आवश्यक आहे. हे जर नसेल तर आपल्याकडे हे सर्व कागदपत्रे जर असतील तर आपण अर्ज भरू शकता. तसेच लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा पहा. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राज्य शासनाने एक ॲप लॉन्च केले आहे. तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन नारी शक्ती ॲप डाउनलोड करायचा आहे. नारी शक्ती ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर ते ओपन करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिलेला सदर जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून घेऊन आपण अर्ज दाखल करू शकता. अशा प्रकारे आपण अर्ज करू शकता. ही होती महत्त्वाची बातमी आणि महिलांसाठी महत्त्वाची बातमी. मित्रांनो, आता डायरेक्ट 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये डायरेक्ट बँकेमध्ये जमा होणार आहेत. ही आनंदाची बातमी आहे. आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये आपण सांगू शकता. धन्यवाद.